जय भीम, जय शिवराय सर्वांना. तर गाईज हे बघा, आम्ही आता 3 दिवस झाला गावामध्येच आहे. तर गावातलं पण जे वातावरण आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे बघा, हे माझ्यासमोर एक ताई राहतात. त्यांच्या झाडाला भरपूर सारे असे पेरू आले होते. तर त्या पेरूचं मी थोडंसं व्हिडिओ करून घेतले आणि त्याच्या बाजूला चिंचाचं झाड आहे, त्या झाडाचंसुद्धा मी व्हिडिओ करून घेतले. आणि मग आम्ही लोक शेतामध्ये निघालो होतो. हे जे ताई आहेत ना, ह्यांची शेती आहे. मग त्यांना मी म्हटलं चला आपण एक फेरफटका मारायला जाऊ. तर मुलांना घेऊन मग आम्ही गेलो. मस्त शेतामध्ये फेरफटका मारत असताना मग तिथे समोरच टमाट्याचं हे झाड दिसलं. सॉरी, झाड म्हणता नाही येणार, पण टमाटे आणि परत हे मिरची सगळं म्हणजे तिथे लावलेलं होतं. मग ते माझ्या मुलांनी सगळं ते कॅप्चर करून घेतलं व्हिडिओमध्ये. आणि मग ते टमाटे काढून आम्ही त्याच्यामध्ये नाही का असं दाखवत होते. छोटे छोटे होते. त्याच्या आदल्या दिवशीच ताई येऊन टमाटे वगैरे काढले होते म्हणजे बाजारासाठी. मग ते हे बघा, हे छोटेच होते, कच्चे होते अजून, म्हणून मग आम्हाला काही घेता आलं नाही. मग आम्ही पुढे गेलो तर तिथे वर पण अजून खूप काही म्हणजे गाई वगैरे बांधलेले होते. मग तिथे मस्त चिंचाचं झाड होतं मोठं. आणि परत इथं बाजूच्या पण शेतामध्ये म्हणजे काही ना काही लावलेलंच होतं. हे मिरच्यांचं हे होतं म्हणजे नाही का झाड. मग ते मिरचीला हात लावून माझा मुलगा व्हिडिओ बनवत होता. आणि परत मग त्याला पण खूप मज्जा वाटत होतं. प्रत्येक व्हिडिओ तो जवळून घेत होता. आणि मग समोर आम्ही आलो पण तिथे मग गाई वगैरे बांधलेलं होतं. मग ते गाजर गवत होतं बाजूलाच, म्हणजे गाईंना खाण्यासाठी ते लोक सेपरेट असं गवत उगवतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्यांना त्रास नको व्हायला, त्यांना कडबा मिळत नाही ना गाई म्हशींना, त्याच्यामुळे हे लोक आपापल्या शेतामध्ये असं छोटंसं एक पार्टमध्ये हे असे गवत वगैरे लावतात, म्हणजे त्यांना खाता येतं. मग ते 3-4 महिने कसं पण काढता येतं. आणि मग इथे बाजूलाच एक विहीर पण होतं. विहिरीमध्ये काही ते पाणी नव्हतं, पण पावसामध्ये मात्र ते तुडुंब भरून वाहतं. आता सध्या तिथे पाणी नव्हतं, पण आम्ही प्रत्येक विहिरी म्हणजे सगळ्या जिथे आम्ही ज्या शेतात गेलो तिथे सगळीकडे विहीर खणलेलंच आहे. काही ठिकाणी पाणी होतं तर काही ठिकाणी बिलकुल पाणी नव्हतं, सुकलं होतं. त्याच्यामुळे मग ते काही जणांना जिथे पाणी आहे ते लोक शेती करतात, वर्षातून 1-2 पिकं काढतात. जिथे पाणी नाही ते फक्त पावसाळ्याच्या पाण्यावर ते लोक पिकं घेत असतात. तर हे असं सगळं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आधीमध्ये आम्ही लोक व्हिडिओ शूट तरी करतच होतो आणि मध्येच आम्ही फोटोजसुद्धा काढत होतो. तिथे खूपच सुंदर नजारा होता. म्हणजे असं तिथेच राहावं, तिथेच बसावं, तिथेच जेवण करून मस्त एन्जॉय करावं असं वाटत होतं. हे बघा, इतकी काळी कसदार जमीन होती, खूप छान होतं सगळं.